नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या सिरीज मध्ये आपण पुढचे नवीन 50 प्रश्न बघणार आहोत। बघा, त्यातला आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संसदेला राज्याचे नाव बदलण्याचा अधिकार आहे? आणि आपल्याला पर्याय दिले आहेत बघा, कलम 1, कलम 2, कलम 3 आणि कलम 4। बघा, भारतीय राज्यघटना आपल्याला माहिती आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर ह्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार म्हटलंय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 3 नुसार संसदेला राज्याचे नाव बदलण्याचा अधिकार आहे। नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळचे नाव केरळम करण्याच्या प्रस्तावाला कधी मंजुरी दिली? बघा, आता इथे आपल्याला प्रश्न अजून एक तयार होतोय की केरळचे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आले? तर बघा, केरळम केलंय, पण आपल्याला कधी बदलण्यात आलं याची तारीख विचारली आहे। 24 जून 2024, 24 फेब्रुवारी 2026, 15 ऑगस्ट 2025 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 26 जानेवारी 2026। तर केरळचं नाव बदलून केरळम ठेवण्यात आलं 24 फेब्रुवारी 2026 ला, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। बघा, पुढचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळाची ही बैठक कोणत्या नवीन पंतप्रधान कार्यालय म्हणजेच PMO संकुलात पार पडली? म्हणजे जे नाव बदलण्याचं जे बैठक झाली होती ना, ती बैठक म्हटले कोणत्या नवीन पंतप्रधान कार्यालय संकुलात पार पडली? तर पर्याय दिले सेवा भवन, कर्तव्य पथ, सेवा तीर्थ आणि भारत शक्ती। तर याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सेवा तीर्थ हे नवीन पंतप्रधान जे कार्यालय आहे त्या संकुलात पार पडलेली आहे। नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे पुन्हा, राज्यघटनेच्या कलम 3 नुसार संसदेत राज्याचे नाव बदलण्याचे विधेयक मांडण्यासाठी कोणाची शिफारस अनिवार्य असते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण पहिलाच प्रश्न बघितला होता की आपल्याला राज्याचं नाव बदलण्याचा संसदेला अधिकार कोणत्या कलमानुसार दिलेला आहे? तर राज्यघटनेच्या कलम 3 नुसार दिलेला आहे। पण इथे आपल्याला विचारलंय की ते विधेयक मांडण्यासाठी अगोदर कोणाची शिफारस अनिवार्य असते? सर्वोच्च न्यायालय, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि राष्ट्रपती। तर बघा, आपल्याला शिफारस कोणाची अनिवार्य आहे? तर आपले जे भारताचे देशाचे प्रथम नागरिक असतात राष्ट्रपती, यांच्या शिफारसीची अनिवार्य आहे, शिफारस असणं अनिवार्य आहे, तरच ते विधेयक आपल्याला मांडता येतं। नेक्स्ट, केरळ विधानसभेने नाव बदलण्याची मागणी करणारा ठराव कधी मंजूर केला होता? बघा, केरळ विधानसभेने नाव बदलण्याची मागणी करण्याचा ठराव कधी मंजूर केला होता? पर्याय दिले आहेत 24 फेब्रुवारी 2026, 1 जानेवारी 2025, 24 जून 2024 आणि चौथा पर्याय दिला आहे 15 मे 2026। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 24 जून 2024। बरेच जणांना प्रश्न पडला असेल की अगोदरही एक ठराव मंजूर होता, कधी झाली? तर ते दोन प्रश्नांमध्ये डिफरन्स काय आहे ते बघा एकदा। इथे आपल्याला केरळम करण्याच्या प्रस्तावाला कधी मंजुरी दिली? कोणी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मंजुरी दिली? 24 फेब्रुवारी 2026 ला। म्हणजे काय झालं, केरळचं केरळम हे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील। पण आपल्याला आता इथे प्रश्न विचारला होता की केरळ विधानसभेने नाव बदलण्याची मागणी करणारा ठराव कधी मंजूर केला होता? तर तो 2024 ला केला होता, 24 जून 2024। म्हणजे बघा, 2024 पासून ही प्रोसेस चालू होती आणि शेवटी फायनल कधी झालं? तर फेब्रुवारी 2026 मध्ये। नेक्स्ट, सेवा तीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालय, म्हणजे आता पंतप्रधानांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाचं नवीन कार्यालयाचं नाव काय आहे? सेवा तीर्थ। ओके, संकुलात पार पडलेली पहिलीच बैठक खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती? म्हणजे पंतप्रधानांचं जे नवीन कार्यालय संकुल आहे त्याचं नाव काय दिलंय? सेवा तीर्थ। याच्यामध्ये पार पडलेली जी पहिली बैठक आहे त्या बैठकीचा विषय काय होता? तर बाळांनो, याचा विषय काय होता बघा, नवीन शिक्षण धोरण, केरळचे नामकरण, सीमा सुरक्षा की आर्थिक सुधारणा? तर या संकुलात पार पडलेल्या बैठकीचा विषय होता केरळचे नामकरण।
नेक्स्ट वन, राज्य किंवा ठिकाणाचे नाव बदलण्याच्या प्रक्रियेत राज्य किंवा ठिकाणाचं नाव बदलण्याचा अधिकार आत्ताच बघितलं होतं आपण कलम 3 नुसार. ओके, गृह मंत्रालयाला खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असतं? म्हणजे नाव बदलायचंय पण त्या गृह मंत्रालयाला कोणत्या संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC घेणं आवश्यक असतं? पर्याय दिलेले आहेत, इंटेलिजन्स ब्युरो, पोस्ट विभाग, सर्वे ऑफ इंडिया आणि रजिस्टर जनरल ऑफ इंडिया, आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील सर्व. जर राज्य किंवा एखाद्या ठिकाणाचं नाव बदलायचं असेल तर गृह मंत्रालयाला, हे बघा हा पहिला इंटेलिजन्स ब्युरो, पोस्ट विभाग, सर्वे ऑफ इंडिया आणि रजिस्टर जनरल ऑफ इंडिया, ह्या तिघांचंही NOC घेणं गरजेचं असतं. म्हणजे आपला पर्याय कोणता बरोबर येणार आहे? पर्याय क्रमांक 4, वरील पैकी सर्व. ओरिसा या राज्याचे नाव अधिकृतपणे ओडिशा असे कोणत्या वर्षी करण्यात आले? जसं केरळचं नाव केरळम आता केलंय फेब्रुवारी 2026 मध्ये, या अगोदर ओरिसा या राज्याचं काय करण्यात आलं होतं? ओडिशा. मग हे कोणत्या वर्षी करण्यात आलं? आता रिलेटेड आहे ना आपल्याला, तर बघणं गरजेचं आहे. 2005, 2011, 2015 की 2018? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2011 ला ओरिसाचं नाव काय करण्यात आलं अधिकृतपणे? ओडिशा. ओके, चलो नेक्स्ट वन. नाव बदलण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या संस्थेचा उल्लेख प्रतिमेत नाही? म्हणजे नाव बदलण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या संस्थेचा, म्हणजे कोणत्या संस्थेचा? आपण बघितलं की आपल्याला काय घ्यावी लागते? NOC घ्यावी लागते. बघा अगोदरच्या प्रश्नात बघितलं होतं आपण, इथे कोणाची NOC घ्यावी लागते, कोणाचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं, त्या संस्थांची नाव आहे. आता ह्याच प्रश्नावरनं आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की आपल्याला कोणत्या संस्थेचा उल्लेख नाहीये म्हटलं. बघा इंटेलिजन्स ब्युरोचा उल्लेख आहे, रजिस्टर जनरल ऑफ इंडियाचा उल्लेख आहे, पोस्ट विभागाचा उल्लेख आहे. मग उल्लेख कोणाचा नाहीये? तर नीती आयोगाचा उल्लेख नाहीये. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3, नीती आयोग या संस्थेचा उल्लेख या प्रतिमेत येत नाही. कोणत्या? जेव्हा आपल्याला एखाद्या राज्याचं किंवा ठिकाणाचं नाव बदलायचं असेल तर कोणत्या संस्थांचे आपल्याला NOC घेणं आहे, त्याच्यामध्ये नीती आयोगाची प्रतिमा येत नाही. बघा आपण आता जेही प्रश्न बघतोय बघितले नाही, हे सगळे प्रश्न म्हणजे राज्य, त्याचं नाव बदलण्याची गरज असलेलं कोणाची शिफारस पाहिजे, कोणत्या कलमानुसार आहे, कधी सराव मंजूर झाला, हे सगळे प्रश्न आपण केरळम झालं याशी रिलेटेड सगळे प्रश्न आपण बघितले. 10 प्रश्न. आता त्याच्यानंतर बघा 2026-27च्या अर्थसंकल्पात वृद्ध स्नेही अर्थसंकल्प सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू की तेलंगणा? तर पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? पर्याय क्रमांक 2, केरळ. बघा केरळशीच रिलेटेड प्रश्न चालू आहे अजूनही, कारण हा चर्चेचा विषय, कारण केरळचं नाव काय बदललं आहे? केरळम. तर केरळशी रिलेटेड असणारे आपल्याला प्रश्न बघणं गरजेचं आहे. केरळच्या या विशेष अर्थसंकल्पात वृद्धांसाठी एकूण किती रुपयांची तरतूद करण्यात आली? बघा आधीच्या प्रश्नामध्ये आपण काय बघितलं की वृद्ध स्नेही अर्थसंकल्प सादर करणारं पहिलं राज्य आहे कोणतं? केरळ. मग पहिलं राज्य आहे तर त्याने किती टक्के, बघा अर्थसंकल्पात वृद्धांसाठी एकूण किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? कुठे? केरळ राज्यामध्ये. पर्याय दिले बघा 46,236.52 कोटी रुपये, पुन्हा दिले 19.7 कोटी रुपये, 18.7 कोटी रुपये, रिपीट झालंय. नेक्स्ट 50,000 कोटी रुपये. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केरळ राज्याने वृद्ध स्नेही अर्थसंकल्पाद्वारे वृद्धांसाठी एकूण किती रुपयांची तरतूद केली? 46,236.52 कोटी रुपयांची तरतूद केली. नेक्स्ट वन, एल्डरली बजेटमधील तरतूद ही केरळ राज्याच्या एकूण योजना खर्चाच्या किती टक्के आहे? पुन्हा त्याच्याशीच रिलेटेड प्रश्न आलाय बघा. वृद्धांसाठी अर्थसंकल्प सादर करणारं पहिलं राज्य केरळ. मग किती रक्कम? आत्ताच बघितलं 46,236.52 कोटी. पण आता पुन्हा विचारलंय की केरळ राज्याच्या एकूण योजना खर्चाच्या किती टक्के आहे कोणाची? वृद्धांसाठी असलेले बजेट. पर्याय दिले बघा 10.5%, 18.7%, 19.7% आणि 41%.
तर याचं उत्तर आहे एकूण बजेटच्या किती 19.7% रक्कम आहे ही. नेक्स्ट, इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 नुसार 60 वर्षावरील लोकांचे प्रमाण देशात सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? गोवा, केरळ, हिमाचल प्रदेश आणि पंजाब. तर याही प्रश्नाचं उत्तर काय आहे? केरळ आहे. नेक्स्ट, सिल्वर इकॉनॉमी म्हणजे नक्की काय? पर्याय बघा काय दिले. चांदीच्या व्यापारातून मिळणारा नफा. बऱ्याच जणांना सिल्वर लगेच चांदी आलं की तिथेच डोकं जरा विचार करायला थांबतं, पण आपल्याला प्रश्न पुढे वाचायचा आहे. तरुणांच्या रोजगारावर आधारित अर्थव्यवस्था, वृद्ध लोकांच्या गरजांशी संबंधित उत्पादने आणि सेवांची अर्थव्यवस्था, आणि चौथा पर्याय डिजिटल चलनावर आधारित व्यवहार. तर बघा सिल्वर इकॉनॉमी म्हणजे काय? तर वृद्ध लोकांच्या गरजांशी संबंधित उत्पादने आणि सेवांची अर्थव्यवस्था, याला काय म्हणतात? सिल्वर इकॉनॉमी म्हणतात. नेक्स्ट वन, भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार राज्याने वृद्धांसाठी सार्वजनिक मदतीची तरतूद करावी असे मार्गदर्शक तत्व दिले आहे? कलम 21, कलम 39, कलम 44 आणि चौथा पर्याय आहे कलम 41. आणि हा चौथाच पर्याय बरोबर आहे. कलम 41 या असे मार्गदर्शक तत्व दिले आहे. कलम 41 मध्ये कोणतं मार्गदर्शक तत्व? राज्याने वृद्धांसाठी सार्वजनिक मदतीची तरतूद करावी. नेक्स्ट, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 भारताचं स्थान विचारलंय. पर्याय बघा 85वे, 75वे, 56वे की 101वे. तर भारताचं स्थान कितवं आहे? 75वे आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे? तर 75व्या स्थानावर आहे. बघा आता याच्याशीच रिलेटेड पुन्हा प्रश्न बघूया आपण, जो आपण हेनले पासपोर्ट इंडेक्स बघतोय 2026चा. 2026च्या इंडेक्स नुसार भारतीय पासपोर्ट धारक किती देशांमध्ये विजा शिवाय प्रवास करू शकतात? 57 देश, 192 देश, 56 देश की 24 देश? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 56 देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवास करू शकतात. कोणतं? 2026च्या इंडेक्स नुसार भारतीय पासपोर्ट धारक म्हणजे भारतीय पासपोर्ट ज्यांच्याकडे आहे ते किती देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवास करू शकतात? तर 56 देशांमध्ये प्रवास करू शकतात. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. जो आपला हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 आहे बघा, त्यानुसार आपल्याला ही माहिती दिलेली आहे की जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? जपान, स्वीडन, दक्षिण कोरिया की सिंगापूर? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सिंगापूर देशाचा जो पासपोर्ट आहे हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये सर्वात शेवटच्या स्थानी म्हणजे कितव्या? 101व्या स्थानी. म्हणजे सर्वात शेवटचा नंबर कोणाचा असेल? 101 ज्या देशाचा. कोणता देश आहे? अफगाणिस्तान, आयव्हरी कोस्ट, मॉरिटानिया की गॅबॉन? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अफगाणिस्तान हा कितव्या क्रमांकावर आहे? 101व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच तो काय आहे? सर्वात शेवटचा. सर्वात शेवटचा क्रमांक कोणाचा आहे? अफगाणिस्तान, हेनले पासपोर्ट इंडेक्स नुसार. नेक्स्ट, पुन्हा त्यावरच आधारित प्रश्न. हेनले पासपोर्ट इंडेक्स साठी डेटाचा मुख्य स्रोत कोणता आहे? म्हणजे हे हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 जो जाहीर केलाय, जो मांडलाय, तर याचा डेटाचा मुख्य स्रोत कोणता आहे असं विचारलंय. संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, IATA म्हणजेच इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन की जागतिक बँक? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन हा हेनले पासपोर्ट इंडेक्स साठीचा डेटाचा मुख्य स्रोत आहे. चलो नेक्स्ट वन. 2026 मध्ये भारतासोबत संयुक्तपणे 75व्या स्थानावर खालीलपैकी कोणता देश नाही? म्हणजे बघा आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, जो आपण हेनले पासपोर्ट इंडेक्स बघतोय आता, तर भारताचं कितवं स्थान आहे? 75वं.
आता इथे म्हटलंय 75व्या स्थानावर खालीलपैकी कोणता देश नाही. 75व्या स्थानावर फक्त भारत नाही, भारतासोबत अजून इतर देश आहे. पण त्या देशांमध्ये याच्यात असा एक देश आहे की तो भारतासोबत नाहीये 75व्या स्थानावर. बघा, आयव्हरी कोस्ट 75वे स्थान आहे, गॅबॉन 75वे स्थान आहे, मादागास्कर 75वे स्थान आहे, पण दक्षिण कोरिया मात्र 75व्या स्थानावर नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2, दक्षिण कोरिया संयुक्तपणे 75व्या स्थानावर नाही. मुंबई क्लायमेट वीक 2026. आता बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स विषयी आपण सर्व माहिती बघितली. आता आपण मुंबई क्लायमेट वीक 2026 बघणार आहे. बघा, दुसरा पॉइंट. आज आपण काय केलंय? पॉइंट नुसार प्रश्न घेतले. बघा, पहिला घेतला आपण केरळ राज्याविषयी बदललेलं, म्हणजे केरळचं केरळ नाव करण्यात आलं, तर केरळशी रिलेटेड सर्व प्रश्न. त्याच्यानंतर आपण बघितलं हेनले पासपोर्ट इंडेक्स. आता बघा, मुंबई क्लायमेट वीक 2026 घेणार आहे आपण. चे आयोजन कोठे करण्यात आले होते? पुणे, वांद्रे मुंबई, नागपूर आणि ठाणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वांद्रे मुंबई या ठिकाणी मुंबई क्लायमेट वीक 2026 चे आयोजन करण्यात आले होते. नेक्स्ट, मुंबई क्लायमेट वीक 2026 खालीलपैकी कोणाद्वारे आयोजित करण्यात आले होते? आता आयोजित कुठं करण्यात आलं? आपण बघितलं वांद्रे मुंबई, पण ते कोणाद्वारे आयोजित करण्यात आलंय? फक्त महाराष्ट्र सरकार, प्रोजेक्ट मुंबई आणि महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार आणि बीएमसी, आणि चौथा पर्याय दिलेला आहे IIT मद्रास. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रोजेक्ट मुंबई आणि महाराष्ट्र सरकार यांच्याद्वारे मुंबई क्लायमेट वीक 2026 आयोजित करण्यात आले होते. हवामान बदलावरील कृतींना गती देण्यासाठी समर्पित भारतातील पहिले नागरिक प्रेरित व्यासपीठ कोणते आहे? दिल्ली क्लायमेट हब, मुंबई क्लायमेट वीक, ग्लोबल साऊथ फोरम आणि चौथा पर्याय पर्यावरण रक्षक. तर या प्रश्नाचं उत्तर बघा, नागरिक प्रेरित व्यासपीठ कोणतं आहे? ग्लोबल साऊथ फोरम हे काय आहे? नागरिक प्रेरित व्यासपीठ आहे. पुढचा प्रश्न पुन्हा आपला मुंबई क्लायमेट वीक वरच आहे. मुंबई क्लायमेट वीक 2026च्या 3 प्रमुख थीम्स कोणत्या होत्या? या मुंबई क्लायमेट वीकच्या 3 थीम्स होत्या, त्या कोणत्या? बघा, सौर ऊर्जा, जलसंधारण आणि वृक्षारोपण, अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी लवचिकता, प्रदूषण नियंत्रण, वन्यजीव संरक्षण आणि हवामान बदल. चौथ्या पर्यायात दिलंय ग्रामीण विकास, डिजिटल क्रांती आणि आरोग्य. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी लवचिकता. ह्या मुंबई क्लायमेट वीक 2026च्या प्रमुख 3 काय होत्या? थीम्स होत्या. अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी लवचिकता. नेक्स्ट, हवामान बदल आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी VAYYU या नवीन आभासी संशोधन केंद्राची स्थापना कोणी केली? बघा, पर्याय दिले आहे IIT मुंबई आणि महाराष्ट्र सरकार, IIT मद्रास आणि फिनिश हवामान शास्त्र संस्था, तिसरा पर्याय इस्रो आणि नासा, चौथा पर्याय दिल्ली विद्यापीठ आणि रशियन हवामान संस्था. तर या नवीन आभासी संशोधन केंद्राची स्थापना कोणी केली आहे? तर IIT मद्रास आणि फिनिश हवामान शास्त्र संस्था यांनी स्थापना केली आहे. नेक्स्ट, पुन्हा त्याच संस्थेविषयी विचारले आपल्याला. VAYU या उपक्रमाचे पूर्ण नाव, फुल फॉर्म विचारलेलं आहे आपल्याला. बघा, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्हर्च्युअल रिसर्च सेंटर ऑन एअरसोल इंटरॅक्शन्स. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फुल फॉर्म विचारले जातात आपल्याला परीक्षेला, हा फुल फॉर्म आहेच, पण त्याचबरोबर पुन्हा आठवण करून देते की आपल्याला परीक्षेला AI वरचा फुल फॉर्म विचारलाच जाणार आहे. AI वर असलेले प्रश्न आपल्याला विचारलेच जाणार आहे. नेक्स्ट, पुन्हा त्याच संस्थेवर आपल्याला उपक्रम कोणत्या 2 देशांमधील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करतो असं विचारलंय. तर बघा, ह्या संस्थेमध्ये भारत आणि स्वित्झर्लंड, भारत आणि फिनलँड, भारत आणि युरोपियन युनियन आणि चौथा पर्याय आहे भारत आणि अमेरिका. तर ह्या संस्थेत द्विपक्षीय सहकार्य मजबूत कोण करतो?
तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत आणि फिनलँड. नेक्स्ट, क्रायोस्कोप प्रकल्पाअंतर्गत हिमालयातील कोणत्या ठिकाणी देखरेख प्रणाली उभारण्यात आली आहे? लडाख, लेह, कारगिल आणि चौथा पर्याय आहे मनाली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कारगिल या ठिकाणी देखरेख प्रणाली उभारण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणता, पुन्हा त्याच संस्थेविषयी विचारले आपल्याला, केंद्राच्या संशोधनाचा मुख्य विषय नाही? पर्याय बघा, एरोसोलचा प्रादेशिक हवामानावर होणारा परिणाम, हिमालयातील बर्फ आणि हिमनद्या वितळण्याची प्रक्रिया, भारतीय शहरांमधील हवेची गुणवत्ता आणि चौथा पर्याय दिलेला आहे समुद्राच्या पाणी पातळीतील वाढ. तर कोणता विषय नाहीये म्हटलंय, तर हा पण विषय आहे. हिमालयातील बर्फ आणि हिमनद्या वितळण्याची प्रक्रिया हा पण विषय आहे. भारतीय शहरांमधील हवेची गुणवत्ता हाही विषय आहे, पण समुद्राची पाणी पातळीतील वाढ हा विषय नाही. म्हणजे आपलं उत्तर आहे काय आहे? पर्याय क्रमांक 4. पुन्हा त्याच क्रायोस्कोप प्रकल्पासाठी युरोपियन युनियन आणि सेरी आणि भारत सरकारने मिळून अंदाजे किती गुंतवणूक केली आहे? 5 दशलक्ष युरो, 10 दशलक्ष युरो, 20 दशलक्ष युरो आणि चौथा पर्याय दिला आहे 15 दशलक्ष युरो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 दशलक्ष युरो इतकी गुंतवणूक केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे एआय इम्पॅक्ट समिट 2026. बघा आता मुंबई क्लायमेट वीक 2026 पण झालं आपलं. आता पुढचं येतोय आपला टॉपिक एआय इम्पॅक्ट समिट 2026. यावरही प्रश्न आपल्याला हमखास विचारला जाणार आहे. जेही आपण टॉपिक वाईज आज प्रश्न घेतले आपले, बघा 3 टॉपिक झाले. हेनले पासपोर्ट इंडेक्स झाला, केरळ राज्य झालं, मुंबई क्लायमेट वीक झालं. आता आपला पुन्हा चौथा पॉइंट आहे, म्हणजे त्यावर आधारित सर्व प्रश्न घेतले. एआय इम्पॅक्ट समिट 2026. तर नुकतीच कितवी आवृत्ती पार पडली असं विचारलंय? दुसरी, तिसरी, चौथी आणि चौथा पर्याय दिलेला आहे 5वी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कितवी आवृत्ती पार पडली आहे? तर चौथी आवृत्ती पार पडलेली आहे, पर्याय क्रमांक 3. एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? बघा त्याच्याशीच रिलेटेड एआय. मी आत्ताच मगाशी सांगितलेलं होतं तुम्हाला, एआय चा फुल फॉर्म लक्षात ठेवा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? पर्याय दिलेले आहे मुंबई महाराष्ट्र, त्याच्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे भारत मंडपम नवी दिल्ली, बेंगळूर कर्नाटक, हैदराबाद तेलंगणा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत मंडपम नवी दिल्ली. नेक्स्ट वन, एआय इम्पॅक्ट समिट 2026 या परिषदेची मुख्य थीम कोणती होती? तंत्रज्ञान आणि विकास, डिजिटल भारत, समर्थ भारत, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय आणि चौथा पर्याय कृत्रिम बुद्धिमत्ता उद्याचे जग. तर याचं उत्तर आहे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय ही या एआय इम्पॅक्ट समिट 2026 या परिषदेची मुख्य थीम होती. बघा आपण जे टॉपिक वाईज घेतोय हे सगळ्या चालू घडामोडी आपल्याला महत्वाच्या आहेत परीक्षेसाठी, कारण हे जानेवारी फेब्रुवारी मध्ये घडलेल्या ह्या सगळ्या करंट अफेअरच्या महत्वाच्या गोष्टी आहे आणि येणाऱ्या परीक्षेसाठी हमखास याच्यामधनं प्रश्न आपल्याला येणार आहे. अशाच सर्व प्रश्नांसाठी, चालू घडामोडीच्या प्रश्नांसाठी ची पीडीएफ जर आपल्याला हवी असेल तर बघा आपला नंबर आहे 8329603029 या नंबरवर हायचा मेसेज करायचा आहे. तुम्हाला व्हॉट्सअपला लिंक पाठवली जाईल. आपल्या चालू घडामोडीचं ऍप आहे लक्षदीप अकॅडमीचं, त्याच्यामध्ये आपल्या सर्व चालू घडामोडी ऍड केलेल्या आहेत. सर्व पोलीस भरती 2026 चे मुंबईचा शेवटचा पेपर होईपर्यंत सगळे चालू घडामोडी आपण त्याच्यामध्ये अपडेट करणार आहोत. जर ही पीडीएफ मिळवायची असेल, बॅच घ्यायची असेल तर 8329603029 या नंबरवर हाय मेसेज करायचा आहे. अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने या परिषदेचे आयोजन केले होते? आता परिषद कोणती बघा, आपण ते नाव बघतोय कंटिन्यू, एआय इम्पॅक्ट समिट 2026. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने या परिषदेचे आयोजन केलं होतं?
गृह मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय. तर याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या परिषदेचं आयोजन केलेलं होतं. नेक्स्ट, AI इम्पॅक्ट समिट 2026 ही परिषद कोणत्या 3 स्तंभावर आधारित होती? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या 3 स्तंभांवर आधारित होती? लोक, ग्रह, प्रगती. दुसरा पर्याय शिक्षण, आरोग्य, सुरक्षा. तिसरा आहे व्यापार, तंत्रज्ञान आणि रोजगार. चौथा दिलाय शेती, उद्योग आणि सेवा. तर याचे 3 स्तंभ पिलर्स कोणते? लोक, ग्रह आणि प्रगती. म्हणजे पर्याय क्रमांक 1. बघा आपला पुढचा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ते बाबत नवी दिल्ली जाहीरनामावर किती देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी स्वाक्षरी केली? 50, 75, 88 की 100? तर कृत्रिम बुद्धिमत्ते बाबत नवी दिल्ली जाहीरनाम्यावर 88 देशांनी काय केली? आंतरराष्ट्रीय संघटनांनी काय केली? देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी स्वाक्षरी केलेली आहे. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या मानव आराखड्यातील एम या अक्षराचा अर्थ काय? बघा आता इथे आपल्याला फुल फॉर्म नाही, फक्त त्यातला एम ह्या अल्फाबेटचं विचारलंय. एम म्हणजे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेलं जे मानव आराखडा आहे, ओके, तर त्या एम चा अर्थ काय? मॉडर्न टेक्नॉलॉजी, मॉरल अँड एथिकल सिस्टीम, मॅनपॉवर डेव्हलपमेंट आणि चौथा पर्याय मशीन लर्निंग. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मॉरल अँड एथिकल सिस्टीम्स. पर्याय क्रमांक 2. 2026 ची AI इम्पॅक्ट समिट कोणत्या शहरात आयोजित केली? सोल, पॅरिस, नवी दिल्ली की जिनिव्हा? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली. नेक्स्ट, 2027 च्या AI शिखर परिषदेचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? 2027 चं विचारलंय हा आपल्याला. 2026 होतं, आता 2027 म्हटलंय की 2027 च्या AI शिखर परिषदेचं यजमानपद कोण भूषवणार आहे? UAE, भारत, UK की स्वित्झर्लंड? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वित्झर्लंड हे यजमानपद भूषवणार आहे. पुन्हा त्या मानववर प्रश्न आलाय आपल्याला. बघा मग आपल्याला या अगोदरच्या प्रश्नामध्ये कसला फुल फॉर्म विचारला होता? एमचा. आता बघा या आराखड्यातील व्ही या अक्षराचा योग्य विस्तार ओळखा सांगितलाय. आता व्ही विचारलंय आपल्याला. व्हॅल्यू अँड विजन, व्हॅलिड अँड लिजिटिमेट, व्हर्च्युअल अँड लोकल, व्हायब्रंट अँड लॉजिकल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, 2028 मधील परिषदेचे आयोजन कोणत्या देशाद्वारे केले जाणार आहे? फ्रान्स, दक्षिण कोरिया, UAE आणि भारत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, UAE. पुढे INS अंजदीप. आता INS जहाजावर आलाय प्रश्न आपला. INS अंजदीप हे जहाज भारतीय नौदलात कधी सामील झाले? आता AI समिट वरचे प्रश्न झाले, आता आपण INS बघणार आहे. INS अंजदीप हे जहाज भारतीय नौदलात कधी सामील झाले? 26 जानेवारी 2026, 27 फेब्रुवारी 2026, 15 ऑगस्ट 2025 की 1 मार्च 2026? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 27 फेब्रुवारी 2026. INS अंजदीप हे जहाज भारतीय नौदलात कधी सामील झाले? 27 फेब्रुवारी 2026. पुन्हा INS. आता INS चेच प्रश्न आहे. INS अंजदीपची बांधणी कोणत्या कंपनीने केली आहे? माझगाव डॉक शिप बिल्डर्स, कोचिन शिपयार्ड, गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स, कोलकाता आणि चौथा पर्याय गोवा शिपयार्ड. तर याचं उत्तर आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स, कोलकाता. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, INS अंजदीपला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? बघा या INS अंजदीपचं आपल्याला टोपण नाव विचारलंय आणि ते टोपण नाव आहे डॉल्फिन हंटर. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, INS अंजदीप हे प्रामुख्याने कोणत्या मोहिमांसाठी डिझाईन केलेले आहे? मालवाहू वाहतूक, उथळ पाण्यातील शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणे आणि नष्ट करणे, समुद्र पर्यटन
आणि नैसर्गिक आपत्ती मदत कार्य, तर या प्रश्नाचं उत्तर बघा, उथळ पाण्यातील शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणं आणि त्या नष्ट करणं हे INS अंजदीप प्रामुख्याने मोहिमांसाठी डिझाईन केलेले आहे. अंजदीप हे नाव कशावरून देण्यात आले आहे? बघा, हे अंजदीप नाव दिले हे कशावरून देण्यात आलेलं आहे? एका प्रसिद्ध नौदल अधिकाऱ्यावरून, एका पौराणिक कथेवरून, कारवार जवळील अंजदीप बेटावरून आणि चौथा पर्याय दिले एका पर्वतावरून. तर हे INS अंजदीप म्हणजे अंजदीप जे नाव दिले ते कशावरनं दिलं, तर कारवार जवळील अंजदीप बेटावरून त्या जहाजाला नाव दिलेलं आहे INS अंजदीप. ही नवीन जहाजे भारतीय नौदलातील कोणत्या जुन्या कार्वेट्सची जागा घेतील? विक्रम क्लास, अभय क्लास, राजपूत क्लास की तलवार क्लास? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभय क्लास. नेक्स्ट, गगनयान मोहिमेसाठी ड्रोग पॅराशूटची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थांनी एकत्रितपणे घेतली? आता गगनयान मोहिमेसाठी ड्रोग पॅराशूटचे विचारलंय आपल्याला. पर्याय बघा, इस्रो आणि नासा, इस्रो आणि DRDO, DRDO आणि एअरबस, चौथा पर्याय आहे इस्रो आणि HAL. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इस्रो आणि DRDO यांनी या एकत्रितपणे चाचणी घेतली आहे गगनयान या मोहिमेसाठी ड्रोग पॅराशूटची. नेक्स्ट, ड्रोग पॅराशूटची चाचणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? आता ही यशस्वी चाचणी घेतली आपण बघितलं कोणी, इस्रो आणि DRDO, पण ही कोणत्या ठिकाणी घेतली? श्रीहरिकोटा, आग्रा, चंदीगड आणि बेंगळूर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चंदीगड या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. बघा, आजच्या आपण 50 प्रश्न चालू घडामोडीमधील महत्वाचे 50 प्रश्न बघितले. अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.